दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आज संपूर्ण शहरात मतदान सुरू आहे। मतदान प्रक्रिया अत्यंत सुरळीत सुरू आहे आणि मी पोहोचलोय प्रभाग क्रमांक 16 मध्ये। प्रभाग क्रमांक 16 मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर पांडुरंग जाधव साहेब यांनी आज मतदाना दिवशीच गुलालाची उधळण केलेली आहे। आपल्या प्रचंड कार्यकर्त्यांसोबत त्यांनी गुलाल उधळले आहे। साहेब काय सांगाल, आज मतदानाचा दिवस आहे आणि आजच तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांसमोर गुलालाची उधळण केली आहे, काय प्रतिक्रिया द्याल? हे बघा, आता मी माझ्या कार्यकर्त्यांनी हे गुलालाची उधळण केलेली आहे। मी तर उमेदवारच आहे आणि उमेदवार म्हणून माझा असा टर्न चालू होता की प्रत्येक बूथवर जाणे, काय मतदान झाले, कुठं झाले, कुठं नाही, अजून कुणाला लोकांना मतदानासाठी न्यायचं आहे। ह्या चळवळीत असताना नागरिकांनीच आणि माझ्या ह्या सगळ्या मतदार बांधवांनीच मला आता उचलून माझी ती मिरवणूक काढली, गुलाल लावला। सगळ्या माझ्या माता भगिनी बहिणी समोर, पत्रकार छायाचित्रकार समोर ही जमलीत, ही या सगळ्या आवाजांना आतिषबाजीनंच जमलेले आहेत। मी तर असाच इथं घरात आता नुकतंच आलो बाबा, इथं माझ्या बूथवर, माझ्या बंगल्याच्या शेजारीच बूथ आहे। बूथच्या तिथं काय चालू आहे, किती टक्के मतदान झालं हे बघायला अजून वाजायचे 4। तोपर्यंत ह्या माझ्या नागरिकांनीच असं उत्साहानं एक ठिकाण तर बूथवर गेलेलो, राजा RK ग्रुप आहे या 332 चौकाजवळ, 332 चौकाजवळ RK ग्रुपनंच तिथंच गुलाल लावला, तिथंच मिरवणूक काढली, तिथंच उचलून घेतलं। अशा गोष्टी सगळ्या बूथवर जाईल तिथं व्हायला लागलं। तिथून माझ्या बंगल्याच्या शेजारी एक बूथवर गेल्यावर तिथंच नागरिक की आता 100-500 नागरिक आले आणि गुलाल लावण्याचं काम आणि बाकीची आतिषबाजी वगैरे केली। गेल्या अनेक वर्षांपासून आपण या प्रभागाचं प्रतिनिधित्व करत आहात। आज मतदानाचा दिवस होता, मोठ्या प्रमाणात आपल्या निवासस्थानाच्या बाहेर कार्यकर्ते उपस्थित आहेत, गुलालाची उधळण करत आहेत, काय सांगाल? आता 30 वर्षाचा हा माझा परिवार आहे। आता जे काय जमलेले आहेत ती लोक 30 वर्ष ह्या लोकांच्यावर एकमेकांमी परिवारासारखं सगळं सांभाळतो, परिवारासारखं राहतो। त्यामुळं हा सगळा आपला जे काय दिसतो आता तुम्हाला, हे पब्लिक, हे सगळं माझं माता भगिनी नागरिक, या 30 वर्षाचा ह्याला इतिहास आहे आणि काम करतो। ज्यानं काम करल्यानं माझी ही सगळी माता भगिनी माझ्या जवळ, माझ्या समोर, माझ्या सुखादुखाबरोबर राहतात। अजून मतदान पूर्ण होण्यासाठी तास 2 तासाचा कालावधी बाकी आहे। हो का, मी त्यांना आता तेच आव्हान करायला लागले की ज्यानं मतदान केलं, मला बोट दाखवल्यात माझं मतदान झालं, माझं मतदान झाले, असं करून मला आता हे सगळे लोक मला शांत करायला। आणखीन 1 तास 1.5 तास आहे, हे मतदान करा म्हणून माझं आव्हान करायला लागलोय। मी त्यांच्याबरोबर जायला लागलोय, पण मला आत्ताच हे उचलून कुठं तर मिरवणुकीला जायचं आहे साहेब, हे असं आहे तसं आहे, इकडे फिरायचं आहे तिकडे फिरायचं आहे, ही चर्चा सुरू आहे। पण मी त्यांना सांगितले की 1.5 तास आपल्याला काही करता येणार नाही, 1.5 तासानंतर आपण तुमच्यासाठी मी माझी मुलाखत देतो। इतिहासात पहिल्यांदाच असंच मतदाना दिवशीच कोल्हापूर शहरात एका उमेदवाराने गुलाल लावलाय, काय सांगाल याबद्दल? आता हे नागरिकांनी केले, जनतेचं प्रेम आहे। मी तर घरात माझ्या बूथवर थांबलो होतो, बूथवरच ही लोक आलीत आणि या लोकांनीच मला गुलाल लावला। याला जनतेचं प्रेम म्हणतात। एकंदरीत काय सांगाल, उद्याचा निकाल काय असेल, किती मताधिक्यानं आपला विजय होईल, काय वाटते? मला तर मी आता गेल्या 6 टर्म आम्ही इलेक्शन जिंकल्या। माझे भाऊ दीपक जाधव महापौर होते, 95 पासून आम्ही इलेक्शन जिंकतच आलोय, ही जिंकणार आम्हाला माहिती आहे। त्यामुळे हे नागरिक आपलं उत्साहानं ते करत असते, मतदान करून आलेत आणि चालूच केलं तिने। आताच आपण प्रभाग क्रमांक 16 मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर पांडुरंग जाधव यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आहे। आपण बघताय मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे, घोषणाबाजी देखील मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे आणि मुरलीधर जाधव साहेबांनी स्वतः कार्यकर्त्यांनी गुलाल लावलेला आहे। आपण बघताय केके न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट अभिषेक बनगर सह समीर मकानदार, कोल्हापूर। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।